साहेब मला बोलवलेलं होतं? हो मॅडम. हा काय झालं मॅडम, मला का बोलवलेलं? मी मॅडम ह्या जगदाळ्याची त्या बसमध्ये ज्या बाबांची डेथ झाली होती ना, रिसॉर्टवर आपल्याला ज्यांचं कार्ड सापडलं होतं त्यांची बायको. हो आलं लक्षात. माझ्या नवऱ्याचा जीव घेणारा माणूस सापडला काय हो मॅडम? त्याला म्हणावं असं कसं केलंस बाबा, माझं घरदार सगळं उद्ध्वस्त झालं. आजी तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्याला शोधतोय, म्हणूनच तुमची मदत हवी आहे. या आपण माझ्या कॅबिन मध्ये बसून बोलूया. या बस. आजी मला सांगा, जेव्हा बाबाचं असं झालं तेव्हा ते कुठून येत होते? मुंबईला गेलं होतं, तिकडनंच येत होतं. त्यांचा कोणी दुश्मन? नाही ग पोरी, भजन कीर्तनात रमणारा नवरा होता माझा, कुणी बी नव्हतं त्याच्या वाईटात. बरं तुम्हाला काय वाटतं, कोणी केला असेल त्यांचा खून, किंवा खुनामागचा काय कारण असू शकतो? पैशासाठीच केला असणार, कोण कशासाठी करल. मुंबईला मालाचं पैसे आणाय गेलं होतं, कुणीतरी लुटून नेलं. काय? होय, मालकानं मुंबईला पैसा आणाय पाठवलं होतं. ह्याच पैशानं घात केला माझ्या नवऱ्याचा. घरात नातवासनी काय बी खायला नव्हतं. म्हणलं मुंबईसनं येतो, नातवासनी सांगितलं येताना मी खायला आणतो, पण नातवांच्या पर्यंत पोहोचलं बी नाही. आजी तुम्ही रडू नका आणि अजिबात काळजी करू नका. ज्याने तुमच्या नवऱ्याला मारलं असेल ना, त्याला मी लवकर शोधून काढेन. तो सापडला तरी माझा नवरा परत मिळणार हाय काय ग पोरी? त्याला पैसा पाहिजे होता तर घेऊन टाकायचा होता, दिला असता माझ्या नवऱ्याला. लई मोठ्या मनाचा नवरा होता माझा, त्याला असे मारायची काय गरज होती? आजी तुम्ही शांत व्हा. तुम्ही आता येऊ शकता. तुमची काही मदत लागली तर तुम्हाला कळवते मी. आजी आजी काय झालं? आजी आजी काय झालं तुम्हाला? हे घे पाणी प्या. आजी काय होतंय? शिकरे गाडी करा लवकर. आजी एक मिनिट. मंगल, हे मंगल, डिंपल आये लवकर. काय व काय झालं? काय हो पप्पा? अगं लग्नाची तारीख ठरवल्या, पुढल्या आठवड्यातली आहे. काय सांगता? बरं झालं वया, लवकरची तारीख नक्की केली, म्हणजे कसं आता तयारीला लागायला बरं. तशी तयारी चालूच आहे म्हणा आपली. पप्पा तुम्ही लग्नाची तारीख काढली खरं, पण हे डॉक्टरांना विचारलंय का तुम्ही? त्यांना सांगितलंय ना? अगं त्यांना माहितच होतं की आपण 2 आठवड्यातली तारीख धरणार होतो ती. आणि बघ आता 1 आठवडा गेला बी, लग्नाचा बस्ता बी बांधून झालाय. कसं आहे, लगीन लवकर झालेलं बरं. मला सांग, डॉक्टर काय नाही म्हणणार आहे तुझ? होय होय, दीदीचं लवकर लग्न उरकून टाका. काय दीदी? हा, आणि दीदी तुम्हाला मोबाईल द्या रेसा, हा विसरू नकोस. ठीक आहे. ए तो नाही, जुना नको मला, मला नवीन पाहिजे. हा, आणि मम्मी लग्नात आहे ना माझी कपडे मीच पसंत करणार. मला का नाही पाया पडताना जाताना वेगळे कपडे पाहिजेत. लग्नाच्या सुरुवातीला वेगळे कपडे, लग्न लागताना वेगळे कपडे, कानपिळाच्या कार्यक्रमाला वेगळे कपडे, आणि वरातीत नाचताना वेगळे कपडे पाहिजेत. हा टोन्या, एवढे कपडे नवरदेवाला त्याच्या लग्नात बी मिळत नाही. मला समजे कपडे पाहिजेत म्हणजे पाहिजे, आणि त्या कपड्या मला दुसरा सेंट बी पाहिजे. प्रत्येक कपड्याला वेगळा वेगळा मला मारायचे सेंट.
टोनिया थांब. डिंपल, आपण असं करू, तुझं राहू दे, टोन्याचंच लगीन करून टाकू. वय वय, मला चालतंय. मला एक बायको आणा आणि लगीन लावून द्या. मग माझं लगीन होणार, मग बायको आल्यावर आम्ही दोघं खेळतो. असं तसं मी तर एकटाच खेळतो या. ती आली म्हणजे आम्ही दोघं इथं खेळत बसतो. हा टोनिया, लय लगीन करायला निघाला रे. जा दे अभ्यास कर. होय पप्पा मम्मी, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. म्हणजे तुम्ही आता लग्नासाठी जे काय कराल ना, ते सगळं डॉक्टरांना विचारून करा. नाही तर तुम्हाला माहित आहे ना ते किती चिडत्यात. उगाच रागाच्या भरात त्यांनी लगीन नको मोडायला. नाही नाही, असं काय बोलू नको बया. जी काय करायचं ना त्यांना विचारूनच करता येईल. सावकाशाची. डॉक्टर बसा इथे. काय होतं आजींना? यांना चक्कर येते. या आजी, तुम्हाला चेक करतो. थांबा थांबा, इथे चेक. डोळे बघू, इकडे बघा. आजी, वय झालंय तुमचं, अशक्तपण आलाय तुम्हाला. जेवण वेळेवर करत नसणार ना तुम्ही. तुम्हाला गोळ्या देतो त्या घ्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. काळजी करू नका. देव तुझं भलं करो बाळा. आजी, आता तुम्ही आशीर्वाद दिलाय म्हणजे देव नक्कीच माझं भलं करणार. त्या दिवशी माझ्या नवऱ्याला बी तुझ्यासारखा डॉक्टर भेटला असता तर ते पण वाचलं असतं. म्हणजे काय झालं तुमच्या नवऱ्याला? तुम्हाला माहित नाही? नाही, मला कसं माहित असणार? नाही, पण ते तुमच्या ओळखीचे होते. माझ्या ओळखीचे? हो, त्या दिवशी यांच्या नवऱ्याचं आयडी कार्ड सापडलं होतं बाहेर. आणि बाबूदादा म्हणाले की ते तुमच्या ओळखीचे आहेत. माझ्या ओळखीचं नसेल ते. म्हणजे इथे सापडलं असेल कोणाला तरी. काय क्लिनिक मध्ये कितीतरी पेशंट येत असतात, कोणाचं तरी गडबडीत राहिले असेल, ते त्यांना सापडलं असेल मे बी. नाही, ते म्हणाले होते जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाड्यात आले होते ते तेव्हापासून तुमच्या जवळ आहे. मग मुंबईत कोणीतरी माझ्या दवाखान्यात विसरून गेला असेल. आजी, हे पहा, या 2 वेळा गोळ्या घ्यायच्यात. ही सकाळी आणि रात्री जेवणानंतर, आणि ही फक्त रात्री. आणि जेवण वाढवा तुमचं, काळजी घ्या. घशाखाली घास तरी कसा उतरल लेखा. घरात बारकी बारकी नातवंड आहेत म्हणून कसं तरी जगायचं. या आजींना देवी सिंग केस संदर्भात चौकशीसाठी बोलवलं होतं. काही दिवसापूर्वी बसमध्ये यांच्या नवऱ्याला विषारी गोळी देऊन खून करण्यात आला होता. एक गोळी, आता कायमचा आराम. काय झालं डॉक्टर? हा? नाही, काय नाही. मला खूप वाईट वाटतंय हो. म्हणजे एखादा माणूस एखाद्या माणसाचा जीव कसं काय घेऊ शकतो. मला कोणाचं दुःख बघवत नाही. मला खूप त्रास होतो. आजी, हे बघा, तुम्हाला इथून पुढे काहीही लागलं तर तुम्ही मला सांगा. मी तुमच्या मुलासारखाच आहे. एवढं बोललास लय झालं लेखा. नाहीतरी आजकाल कोण कुणासाठी काय करतंय. खरंच तू देव माणूस आहेस बघ बाबा. हो आजी, हात जोडू नका प्लीज तुम्ही. किती झाले? हो, वेळ लागलाय का मॅडम तुम्हाला? आजीला तपासायचा कुठला नातू पैसे घेतो का? राहू द्या आजी, काळजी. चला आजी, सावकाश.
ए दिदे, लग्नात आहे का नाही माझी समधी मित्र आले पाहिजेत. आणि बाबू, माझ्या ओळखीची बघ किमान 1000 लोक येतील, तेवढ्याची नावं लिहून घे. 1000? हा मग चांगली लाख आली असती, पण परत मंत्र्याचा फोन यायचा, आमच्या सभेला एवढी गर्दी होत नाही, तुमच्या कार्यक्रमाला एवढी लोक कशी येते ती, म्हणून नको म्हटलं. लाला दादा, ती 1000 माणसं आहे ना, त्यांना बी नको म्हणून सांगा. काय आहे, तुम्ही आणि वंदी अक्का हाय तेवढं बाय साध, आणि जास्त लोक नको आहेत आपल्याला. अगं असं कसं म्हणले? अगं हळद लावायला तर 4-5 बायका पाहिजेच की. मम्मी, त्यापेक्षा आपण एक काम करू, हळद आदल्या दिवशी लावू आणि दुसऱ्या दिवशी लगेच. हा चालतंय. वंदी अक्का, आपण रुखवताची समधी तयारी करू. आणि अहो, तुम्ही बाजारात गेला ना, रुखवताचं समद सामान घेऊन या. आणि हा, त्या कासाराला सांगून या बांगड्या घेऊन ये म्हणून. काय ग मंगले, डोकं थांबलं वाटतं आता दुखायचं. अहो वंदी अक्का, तुम्ही एवढा भारी काढा दिला होता ना, लय बरं वाटतंय बघा. आणि माझ्या लेकीचं लगीन आहे, जरा दुर्लक्ष केलेलं बरं. मंगल, तू एक काम कर, मला सगळी यादी दे, म्हणजे एकदम घेऊन येतो सगळं. वय चालतंय की. आणि बाबू, लग्न पत्रिकेत वर मोठ्या अक्षरात माझं नाव टाकायचं, कार्यवाहक. हा पप्पा, आणि माझं पण नाव आहे का नाही सगळ्यांच्या वर पाहिजे, सगळ्यांच्या वर असं मोठ्या अक्षरात समजाच दिसलं पाहिजे, असं मोठं मोठं. वर नाही, सगळ्यात खाली असणार. आमच्या दीदीच्या लग्नाला यायचं हा, शुभंकर राव. डॉक्टर, अहो डॉक्टर, मी काय म्हणते, 8 दिवसानंतरची तारीख पक्की केली आहे. डॉक्टर, अहो मी काय म्हणते, 8 दिवसानंतरची तारीख पक्की केली लग्नाची, तुमची काय हरकत नाही ना? बोला की लवकर. चालेल. हवं आता लागा कामाला, चला पटापटा, लय दिवस कमी आहेत आपल्याकडं. आणि झाली का यादी पूर्ण? झाली. हा डिंपे, तू बी सांग बाई, एकटीला सुधारणार नाही. अक्का वाईस तुमची मदत लागेल बरं का. मंडवळे बिंडवळे आणल्यात ना? वय मला जमल तसं केलंय, पण तुम्ही बी ध्यान द्या जरा. दाजी, तुम्ही काय म्हणले? खुर्च्या काय मागू नका बाहेर ना, आपल्याकडे भरपूर खुर्ची आहे हॉटेलची. बर. आता हाय तेवढ्यात भागू आणि बघूयात काय काय करायचं ते कसं. हा हा मॅडम. हा शिकरे, सुरेश पाटलांच्या केसमध्ये डॉक्टरांचं नाव कसं काय? सुरेश पाटलांचा फोन झाला त्यावेळी डॉक्टर त्यांना सतत भेटत होते. चव्हाण साहेबांनी त्यांची चौकशी केली, पण त्यावेळी डॉक्टरने सांगितलं दवाखान्यासाठी जागा शोधतोय, म्हणून ते भेटत होते. बरं, या फाईलमध्ये सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स आहेत, डॉक्टरांचे का नाहीत? मॅडम, डॉक्टरांचे फिंगरप्रिंट घ्यायचे राहिले. घ्यायचे राहिले म्हणजे इतके दिवस कसे काय राहू शकतात? मॅडम, त्यांना फिंगरप्रिंटसाठी बोलवलं होतं, पण त्यांच्या हाताला जखम होती, म्हणून फिंगरप्रिंट नाही घेतले. जखम बरी होऊन खूप दिवस झाले शिकरे, या गोष्टींचा फॉलोअप कोण घेणार? की ते पण मीच सांगायचं का? सॉरी मॅडम. मला उद्याच्या उद्या फिंगरप्रिंट्स हवेत आणि ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवा. हो मॅडम. अयो आत्या, अगं मेहंदी वय भिजत घालते असतो, भिजव आणि माझ्या पण हाताला लाव. हा, अरे हाताला लावायची मेहंदी नाही, डोक्याला लावायची मेहंदी आहे, ती भिजवते. डोक्याला लावायची? म्हणजे तू पण म्हातारी झालीस होय? मला वाटलंच होतं की तू म्हातारीच आहेस म्हणून. अगं आत्या, तू भांडत होतीस का नाही त्यावेळेस मला काय वाटलं माहितीये का, की तुला त्या अटॅक येणार आहे आणि तू मरणार आहेस. मुर्द्या, तुला घातलं नेऊन डबऱ्यात, तुला माझ्या मरणावर टापलाय व्हय. मी नाही मारायची लवकर, आणि ही मेहंदी मी डोक्याला म्हातारी म्हणून नाही लावत, तर लग्नात चांगली टापटीप दिसावी ना म्हणून लावणार आहे. हा आत्या,
अगं मी आपण नाही कोणा लग्नात लय शायनिंग मारणार रे. डॉक्टरांचं बूट घेणार आणि लपवणार आणि लय म्हणजे लय पैसे घेणार डॉक्टरांपासून. दीदी दीदी दिदे 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 दिदी ऐक की, डॉक्टरांनी जर बूट लपवला असेल का नाही मग तुम्हाला सांगायचं की त्यांनी बूट कुठे लपवलाय. मग मी तो बूट तिथनं उचलणार आणि दुसरीकडे लपवून टाकणार. मग मला पैसे भेटणार. हा सोन्या, तू असं काय बी करणार नाहीस. अरे त्यासनी खर्च झालेला आहे आणि अजून डाबऱ्यात नको पाडू तू. तर 50-100 रुपये दिल्याने जसं काय तो डॉक्टर रस्त्यावरच येणार आहे लागलाय तुम्हाला सांगायला. अरे बाबू, लगीन म्हणल्यावर खर्च होणारच ना रे. आणि ज्याला खर्च करायचा नसेल ना त्याने अजिबात लगीन करू नये बघ. टोन्या, तू बिंदास लपव बूट. हा, मी बघते ते डॉक्टर कसं तुला पैसे देत नाहीत ते. अहो अक्का, काय शिकवता ही? हा, तुम्ही त्याला समजून सांगायचं राहिलं बाजूला, त्याच्या खोड्यांना आणखीनच खतपाणी घालताय. ए डिंपल, कुठं निघाली? आलीच मी, थांब. ए, ते बुटा बिटाचं काय करायचं ना तुमचं तुम्ही बघून घ्या तिकडं. मला माझा पोशाख पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्यात अजिबात कंजूसपणा करायचा नाही. हा, नाही तर लग्नाच्या आधीच गोंधळ घालीन मी. चांगलीच लग्नाची तयारी चाललेली दिसतीय. अगं वंदे, तू तरी जरा शब्दाला जागायचं होतं का? पोळी तिकडे वळी. चांगलं स्वतःच्या पोळीवर तू पोडायचं समजतंय तुला. अगं तुम्ही सगळ्यांनी किती बी लग्नाची तयारी केली ना तरी मी ही लग्न होऊन देणार नाही. बघतेच कसं लगीन करता येते. अगं आहे, पहिला माझा पोशाख मिळू दे, मग तुला काय करायचं ते कर. आणि काय ग, एवढं चांगलं आता लगीन चालू तर कशाला मोडा घालती तू? अगं तुझा तो मलिदान पोशाखासाठी माझ्या नातीचा वाटोळा करतीस का आयुष्यात? काय वाट लागत नाही. मग आत्ता पातूर चांगलं झालंय तिचं. आणि काय व, एवढं सोन्यासारखा नवरा मिळतोय, अजून काय पाहिजे? तुमचं डोळं फुटलेत म्हणे सोन्यासारखा. सोन्याचा नुसता मुलामा आहे, मुलामा. आत पित्तळ आहे सगळं. आणि थोडं थांबा ना, त्या कंपाऊंडरचं पितळ उघडं पडलं ना तर बघा, मग तुम्हाला कळेल की मी लग्नाला का नाही म्हणत होती ती. आणि तुम्ही काय बी करा, माझी ही काळी जीभ आहे. लगीन होणार नाही म्हणजे नाही. त्या दिवशी यांच्या नवऱ्याचं ID कार्ड सापडलं होतं आणि बाबूदादा म्हणाले की ते तुमच्या ओळखीचे आहेत. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा वाड्यात आले होते ते तेव्हापासून तुमच्या जवळ आहे. या आजींना देवी सिंग केस संदर्भात चौकशीसाठी बोलवलं होतं. काही दिवसापूर्वी बसमध्ये यांच्या नवऱ्याला विषारी गोळी देऊन खून करण्यात आला होता. डॉक्टर, तुमच्यासाठी दूध. काय झालं? एवढं टेन्शन मध्ये का दिसताय? दिव्या मॅडमला काय पुरावा घावलं का? ही दिव्या दिवसेंदिवस जास्तच हुशार होत चालली. मी जेवढं तिला केस पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो ती तितकीच जवळ येत चालली आहे. तिने काहीही करून ही केस सोडली पाहिजे. डॉक्टर, त्यांनी केससाठी तुम्हाला सोडले, त्यामुळे मला नाही वाटत ते आता परत केस सोडतील. आता त्यांना परत पुरावा घाव नाही ना, यासाठी आपल्यालाच कोशिश केली पाहिजे. बघा, तर मी नेहमीच प्रयत्न करतोय डिंपल. मी किती प्रयत्न केले. मी स्वतःहून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, तिला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकतच नाहीये. मला डिंपल खूप भीती वाटायला लागली. मला वाटतंय मी अडकतोय की काय. हे काय बोलताय डॉक्टर तुम्ही? म्हणजे जेव्हा मी असं बोलते तेव्हा तुम्ही मला ओरडता आणि आज तुम्ही असं बोलताय. नाही, हे तुम्ही अजिबात योग्य बोलत नाही डॉक्टर. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे काय करताय ना ते सगळं योग्य करताय. बघा अहो डॉक्टर, आता 8 दिवसाला आपलं लगीन आलंय, असं वाईट साईड बोलू नका.
मला पूर्ण भरोसा आहे तुम्ही दिव्या मॅडमला तुमच्यापर्यंत अजिबात पोहोचू देणार नाही बघा. मला माहित आहे तुम्ही हुशार आहे खूप. एक काम करा, ही दूध घ्या आणि थोडा वेळ शांत बसा. घ्या. अरे हो, हे तर विसरलोच की मी. आपलं लग्न तर होणारच आहे. मग मी याचाच फायदा घेतो. उद्या तुझ्या घरातल्या लोकांना सांगतो माझ्या सक्सेसची मुहूर्तमेढ रोवायला.